सैवन जोडी सलामी जोडी पिसवली संघाची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मॅच आपल्या समोर आहे. 365 दिवस ज्या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो तो क्षण आपल्या समोर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाची मॅच असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाने. एका बाजूला पिसवली संघ तर दुसऱ्या बाजूला हेदूतने संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळेल. मोठमोठ्या याच दरम्यान सन्माननीय वैभव खाने यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच वैभव खाने आणि त्याचप्रमाणे अतुलजी तवले यांच्या वतीने जे बॉल आपण पाहतोय नक्कीच ते पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तेच चला स्पीडअप करा. मेगा फायनल मॅच या स्पर्धेचं शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच, हाय व्होल्टेज मॅच. मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून आलेले हे दोन संघ आमने सामने आता मात्र फाईट करताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसातील चॅम्पियन संघ म्हटला तर पिसवली संघ आणि आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ म्हणजेच आपण पाहतोय हे दुधने संघ आमने सामने आता मात्र फाईट करतील. हाय व्होल्टेज मॅच, कोण जिंकेल हा सामना अजूनही पाहावं लागेल. कोण ठरेल ओम साई क्रिकेट संघ दावडी चा चॅम्पियन संघ थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान सन्मान्य रवींद्रजी तवले साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचंय. सन्मान्य रवींद्रजी तवले साहेब आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. रवींद्रजी तवले साहेबांचे शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान सन्मान्य वामनजी तवले साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचे. आपली स्पर्धा आहे. ग्रीन सिग्नल येतोय नक्की जो पंचांचा देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. मेगा फायनल मॅच आता मात्र चालू झाली आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय ओव्हर द कव्हर फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल येतोय परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त धावत राहील. बनेल आणि प्रेक्षक येईल पहिल्या बॉल वरती चौकार. 4 धावा. येस डीजे मास्टर आता तयार राहा कारण की शेवटची मॅच आहे. थोडस लक्ष तुम्ही देखील द्या. दुसरा बॉल. ओहो यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट यावेळेस पाहायला मिळतोय. ओहो क्लोज कॉल होता. डोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु इथे मात्र आपण पाहतोय सुखरूपरित्या दाखल झालाय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 ऑन बोर्ड. सलामी जोडीचा जर विचार केला एका बाजूला आपण पाहतोय स्वयं आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान सन्मान्य किरणजी गायकर साहेब आणि नक्कीच संपूर्ण त्यांची टीम इथे मात्र उपस्थित. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय नक्कीच त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेसाठी. पहिला आपण पाहतोय पहिलं बक्षीस आहे कॅश प्राइज त्यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलाय. मॅच कडे दाखवलं जाऊन पोहोचले तब्बल
त्याच दरम्यान सन्माननीय गजानन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आलेला हा दर्जेदार चौकार, 4 धावा. नक्कीच संधी असेल, नक्कीच पिसवली संघाला संधी असेल कॅश प्राईजची. सलग जर 3 चौकार आले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल नरेश भोईरच्या वतीनं. आणि नक्कीच गणेश मालीच्या वतीनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सलगचे जर 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे गणेश माळी यांच्या वतीनं पिसवली संघासाठी. त्याच दरम्यान सन्मान्य दिनेशजी सुरकादे साहेब यांचं इथे शुभ आगमन झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच जे आपण चमचमणारे आकर्षक चषक पाहतोय, ट्रॉफीज जे आपण पाहतोय, तर त्यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचं देखील संपूर्ण ओमसाई क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आभार. आपण या नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी जर विचार केला तर धावांचा तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 14 या स्कोर कार्ड वरती. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चुकीची दुरुस्ती 15 धावा, 2 धावा होत्या इथे, मात्र एकच इथे ऍड केली होती. चुकीची दुरुस्ती 15 धावा धावफलकावरती. 1 षटकाचा अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 15 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. एका बाजूला प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय हेदुटणे संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला पिसवली हा संघ खेळतोय. मेगा फायनल मॅच आहे या स्पर्धेची. ओमसाई क्रिकेट संघ दावडी आयोजित अंडर-19 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि दर्जेदार दमदार असं आयोजन या स्पर्धेचं नक्कीच पाहायला मिळतोय. तर अर्थानं जर विचार केला तर यूट्यूब वरती देखील ही स्पर्धा संपूर्णरित्या लाईव्ह कॅप्चर केली जाते. प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम आमची यूट्यूब वाहिनी ही मात्र करते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र स्ट्राईक वरती आहे, तो म्हणजे स्वयंला आपण पाहतोय. स्वयं आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. वीरचा जर विचार केला आज मात्र नक्कीच सर्व प्रेक्षकांना मात्र त्यांनी खुश केलंय, कारण की जर विचार केला तर चांगली गोलंदाजी. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल मॅच कशा प्रकारे होईल ते दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस मात्र खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला होता. दुसऱ्या धाव्याचा कॉल बघता बघता पाहावं लागेल. लाऊड अपील आहे. नॉट आउट इथे मात्र देत असताना आपण पाहतोय पवन इथे मात्र ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत चित्त्यासारखे वेगाने आणि हरणाईच्या चपळाने या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. चार बॉलचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती. हाय व्होल्टेज मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हवेमध्ये प्रहार केला, क्षेत्ररक्षक खाली जज करतात. इथे मात्र चुकी घडली आहे आवेश कडून आणि इथे मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन बोर्ड.
पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो बॅटची लिडिंग एज यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावरती आहेत. विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक असेल पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते म्हणजे एक चौकार आपण पाहिला तर साहिलच्या बॅट मधून आला आणि दुसरा चौकार स्वयंच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग देखील आपण पाहिलं तर बॅलन्स सामना आहे. 50-50 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जमेची बाजू म्हटलं तर नक्कीच एका बाजूला विकेट आतापर्यंत आपल्याला एकही पाहायला मिळत नाहीये. विसोली संघ चांगला गेम यावेळेस आपण खेळताना त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. नचिकेतला आपण पाहतोय शेवटचा षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. नचिकेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल हो यावेळेस मात्र बिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चाललाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत इथे मात्र दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे मात्र दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि ऍक्सिडेंट घडत असताना या ट्रॅक वरती धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज बॅक टू डकआउट. नक्कीच प्रत्येक षटकाराला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल मनोहर ठाकरे यांच्या वतीनं. हो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संघाला आल्या पावली माघारी परतोय फलंदाज. फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. थँक्यू डिझे. धावफलक आता आपण जर विचार केला तर धावफलक जाऊन स्थिरावलंय 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल घ्या. बॉल पंच पंच बॉल घ्या तिथून. नचिकेत नक्कीच पिस्तवली संघाला मात्र परतीचा संधी असेल. अरुण भोईर यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकाराला. सुजितला असेल. सुजित साठी संधी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज अरुण भोईर यांच्या वतीनं. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र पाहायला ब्लस झाला. बॉल डायरेक्ट हिट करायचं होतं. पाहावं लागेल. लाऊड अपील आहे परंतु नॉट आउट. यस पॉपिंग ग्रीज मध्ये सुखरूपरित्या कंप्लीट. इथे मात्र एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यान सन्मान्य निलेशजी सुरकदे साहेबांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. चला स्पीडअप करा. बघा शेवटचा सामना आहे. अजून प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. अंतिम दिवस
स्पर्धेचा अंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा कॉल आणि या 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 4 बॉल आणि 27 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. आणि नक्कीच हेडूटनेचे कोच आहेत भीम कालन, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हेडूटने टीमचे कोच आहेत भीम कालन, आपण या व्यासपीठावरती. हो, यावेळेस मात्र चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. कॅप्टन आहे टीमचे आणि थोडीशी चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पोहोचलंय 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. चलिए भीम कलन, आपण या नक्कीच विनंती असेल व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, इथे मात्र फर्निचर पूर्णपणे डिस्ट्रॉय केलाय. मंडी गुल गुल गुल. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बाद झालाय. पहिलं 17 इथे समाप्त होईल. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. याच दिवशी चलिए 29 धावा झाले. 30 धावांचं आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये.
येस, दुसरं सत्र इथे मात्र चालू होतोय. दुसरं सत्र इथे मात्र चालू होतंय. गेम ऑन. येणारे 18 बॉल 30 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना इथे मात्र धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू टॅक आउट बाद. नक्कीच सुवर्ण संधी आली इडुटणे गावाला, नक्कीच टीमला. जर नक्कीच हा सामना जिंकला तर नक्कीच गणेश पाटील साहेबांच्या वतीने संपूर्ण टीमला नक्कीच ट्रीट दिली जाईल हॉटेलमध्ये. नक्कीच ही संधी असेल गोल्डन संपूर्ण इडुटणे टीमला. गणेश पाटील साहेबांच्या वतीने हॉटेलमध्ये ट्रीट असेल आज संध्याकाळी. नक्कीच हॅट्रिक साठी देखील संधी असेल. 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी नरेश भोईर यांच्या वतीनं. आणि याच दरम्यान सन्मान्य मनोज माळी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. साहेब आपण या व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचंय. हाफ ट्रॅकर बॉल आपण पाहतो. इथे मात्र जोरदार प्रहार करायचा होता. पंच आम्हाला सांगतात यस इट इज वाईट बॉल. परत एकदा बॉल नक्कीच टाकावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय अनुरागला. आणि बॅटिंग करत असताना एका बाजूला सार्थक आणि नचिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मॅच आहे. या स्पर्धेचा अंतिम क्षण आपल्या समोर आहे. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. विषय प्रेशर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलेला हा ब्रँडेड चौकार 4. मिळतात. 2 बॉलचा केस झालाय. 5 धावा धाफलकावरती 30 धावांचा पाठलाग करायचा. हो यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. इथे मात्र या मॅच मध्ये हा हिरा चमकत असताना ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत चमको धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. ठोक डीजे 4 धावा. यावेळेस मात्र हिरा चमकून आलाय. खऱ्या दिवसाने जर विचार केला तर आज मात्र नचिकेत हे मात्र नाव नाही तर फक्त ब्रँड झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र भन्नाट वेग येते. सरार गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलंय. आता मात्र नचिकेतच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम इथे मात्र या गोलंदाज अनुरागने केलंय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलक 2 पोहोचले 9 या आकड्यावरती. अजूनही 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते. पहिले षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हाफ ट्रॅकर बॉल फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं. पाहावं लागेल इथे मात्र पंच काय निर्णय देतात. असं नॉट आउट असेल. पवन तिथे मात्र पंचांच्या भूमिकेत यास ऑफिशियल पंच आहेत आणि खऱ्या अर्थानं कडक असे पंच म्हणून ओळखले जातात दावडी गावातील. तेच पवनला आपण पाहतोय. आपण आजच्या दिवसामध्ये त्यांची बॅटिंग देखील पाहिली. उत्कृष्ट अशी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर टू मॅच आपण पाहतोय. एक चांगली मॅच मेगा फायनल मॅच. हो हाफ ट्रॅकर बॉल परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मी तर म्हणेन थांबवून ठेवण्याचं काम केलंय. चौकार जरूर आला परंतु 2 बॉल सलगचा जर विचार केला तर डॉट बॉलच्या संगतीने आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 पोहोचले. तब्बल दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 12 बॉल आणि आता मात्र गरज असेल 20 धाव्यांची.
येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का, प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आलाय रवीला. आपण पाहतो याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सागरजी दुबे साहेबांचं इथे शुभ आगमन झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सागर दुबे साहेब आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण हे पाहतोय नक्कीच त्यांच्या माहितीसाठी ही मेगा फायनलची मॅच चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हेडुटणे संघ तर दुसऱ्या बाजूला पिसवली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. बिग फाईट बॅटल आहे. रफ अँड टफ सामना. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सज्ज झालाय रवीला. आपण पाहतोय. चला रवी स्पीडअप करा. चला पिसोली संघ वेळ फार घेतात. आपण मेगा फायनल मॅच आपण पाहतोय. चुरशीची लढत आमने सामने फाईट करतात. एका बाजूला हेदुटणे गाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पिसवली गाव. ओहो तिसरा ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. पंच आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हात पंचांचे समांतराने धावा मिळाले. त्यावंत धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 1/11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल यावेळेस हाफ टॅकर बॉल हवेमध्ये प्रहार आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. चुकी करणार नाहीये. स्ट्रेट इन दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. नचिकातचा खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भूषणला. भूषण कालन इनॅट नंबर 4 वरती आलाय. 1 बॉल आणि 11 धावा धाव फलकावरती. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी संधी असेल. ओहो यावेळीच मात्र दुसरी विकेट संपादित केली आहे या गोलंदाज रवीने. इथे मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. आता मात्र आल्या पावली माघारी परतताना भूषण बॅक टू टॅक आउट. थँक्यू डिझे ऑन हॅट्रिक यावेळेस हा गोलंदाज. नक्कीच संधी असेल रवीला. नरेश भोईर यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर ही विकेट हॅट्रिक संपादित केली तर. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच तो दिवस होता ज्याने मनालने आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक संपादित केली होती. निलजे गावातील खेळाडू होता. त्यांनी मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली होती आणि त्यानंतर हा खेळाडू विकेट हॅट्रिक संपादित करेल का पाहावं लागेल. थोडस प्रेशर नक्कीच 30 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला हेडूटने संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पिसवली संघ घेताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. हाफ टॅकर बॉल. ओहो यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलकातून पोहोचलोय 11 या धावफलकावरती आपण पाहतोय. टाळ्या लावण्याचं काम केलं या गोलंदाज रवीनं. 3 बॉलचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सन्मान्य केतनजी कडव साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हा. हो, यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे प्रेशर यावेळेस दिसून येतोय संपूर्ण टीम वरती. थोडस शांततेचा माहोल यावेळेस खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. एडुटने संघातील 12वा खेळाडू देखील आमच्या समोर आज जॉईन आहे आणि आता देखील थोडासा चेहऱ्यावरती निराशाजनक आहे. हो, हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे चुकी घडणार नाहीये. तिसरी विकेट एका षटकामध्ये आपण पाहतो. इथे मात्र संपादित केली आहे रवीनं आणि धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बाद. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता ते मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जर समीकरण पाहिलं तर येणारे 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 19 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक घेऊन आला. ओहो, यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय, परंतु इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना धक्का क्रमांक 4 सार्थक बॅक टू टेकआउट. फलंदाज बाद. पाहतोय पहिल्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 30 धावांचा पाठलाग करायचा होता. नक्कीच 3 षटकार जर एजुटने गावातील फलंदाजीने मारले तर नक्कीच रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सिद्धेश भंडारी यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलगचे 3 जर षटकार आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नक्कीच एक सुवर्ण संधी गोल्डन शेण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पिसवली संघ हा सामना जर जिंकला तर नक्कीच नरेश भोईर साहेबांच्या वतीने नक्कीच संपूर्ण 12 खेळाडूला 70-70 स्पोर्ट्स कडून नक्कीच टी शर्ट पुरस्कृत करण्यात येतील. याची नोंद घ्यायची आहे संपूर्ण पिसवली टीमला. हो, हवेमध्ये प्रहार. इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. यावेळीची स्थिती सध्याच्या घडीला हेडुटे संघाची आपण पाहतोय तू चल में आया असं समीकरण यावेळेस खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आतमध्ये कॅप्टन स्वतः आपल्याला पाहायला मिळतात रोहन आणि पिसोली संघ किंवा हेडुटने संघ आपल्या दोघांनाही विनंती आहे सामना झाल्यावरती कोणी आतमध्ये जाऊ नका विनंती असेल, कारण की लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पिच वरती जेणेकरून नक्की जाऊ नका हे देखील नोंद घ्या. आणि देखील स्टंप देखील विनंती असेल कोणी स्टंपला हात लावू नका. पंच आपल्याला देखील दक्षता घ्या. लगेच स्टंप्स कलेक्ट करायचे आहेत. ऑन साइडला पूल केल्या. परत एकदा संधी आहे. थोडीशी दुखापत झाली दोन्ही खेळाडूंमध्ये. इथे मात्र थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा मिळतील. बघा प्लेयर ओके आहेत का, खेळाडू ओके.
येणारे 2 बॉल अजून उर्वरित आहे. पूर्णपणे ही मॅच एका बाजूला झुकलेली आहे. एक बॉल आहे, शेवटचा एक बॉल आहे, शेवटचा बॉल. त्यावेळी जोरदार प्रहार तर केलाय इथे मात्र, परंतु सामना जिंकलाय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय पिसवली संघ. ओमसाई क्रिकेट संघ दावडी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय पिसवली संघ. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. नक्कीच जिंकल्याबद्दल 1 मिनिट डीजे मास्टर. पिसवली संघाला नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच गजानन माळी, स्वर्गीय गजानन माळी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजेंद्र माळी साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले. पिसोली संघ तुमच्यासाठी मॅच जिंकले त्यामुळे आपल्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर पिसोली संघ आपण नक्कीच कलेक्ट करा दे. नक्कीच मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण प्रथमतः